4 साहित्यात आणि 5 मिनिटात तुम्ही देखील तांब्या पितळ्याची भांडी अशी लख्ख करू शकता। त्यासाठी इथे मी 1 चमचा गव्हाचं पीठ, 1 चमचा मीठ, त्यामध्ये हळद आणि लिंबाचा रस पिळून घेतला आहे। त्यात थोडंसं पाणी घालून असं मिश्रण करून घ्यायचं आहे। जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही। तर इथे बघा, आपली जी तांब्या पितळ्याची भांडी असतील किंवा अगदी बारीक नक्षीदार देवाची मूर्ती असेल त्यांना तुम्ही लावून घ्या आणि असं धुवू शकता। तुम्हाला जवळून दिसावं म्हणून मी इथे अशा प्रकारे धुवून दाखवत आहे की किती लगेचच ही भांडी स्वच्छ होत आहेत बघा। आणि कुठल्याही प्रकारचं तुम्हाला केमिकल, लिक्विड किंवा पावडर वापरायची गरज नाही। आणि आता अगदी गौरी गणपती सुद्धा आले आहे, श्रावण महिना आहे, रोज आपल्या काही ना काही विशेष पूजा असतात। तर त्यासाठी आपल्याला देवाची भांडी, पूजेची भांडी जी काही आहेत ती स्वच्छ लागतात, लख्ख लागतात। अगदी आपल्या देवाच्या अगदी बारीक नक्षी असलेल्या मूर्ती जरी असतील तर त्या सुद्धा स्वच्छ होतात। आणि तुमच्या ज्या काही मूर्ती असतील किंवा जे काही भांडी असतील पूजेची ज्याच्यावर अगदी बारीक नक्षी असेल, डिझाईन असेल, तर आणि ते खूप काळं झालं असेल तर तुम्ही त्याला ही पेस्ट लावून 5 मिनिटं ठेवू शकता। त्यानंतर असे सॉफ्ट टूथब्रशने ते घासून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुमची देखील भांडी लख्ख होतील। एवढं सगळं स्वच्छ करून देखील माझं इतकं मिश्रण उरलंय ते सुद्धा मी 1 चमचा घेतलं होतं, तुम्ही पाहिलं। आणि विशेष म्हणजे हे स्वच्छ करताना आपले हात अजिबात काळे होत नाही, जसं की इतर केमिकलवाल्या गोष्टी वापरून होतात। सणासुदीच्या दिवशी आपण बायका सगळी छान तयारी करतो, नटतो, सजतो आणि नेमके आपले हात काळे होतात, तर ते सुद्धा आता होणार नाही। लगेच मी देवघर सुद्धा स्वच्छ करून घेतलं आणि तोपर्यंत इथे मी देवघरातलं जे काही आपलं वस्त्र असतं तर ते सुद्धा इथे धुवून वाळायला घातलं होतं। नेमका आज पाऊस देखील बऱ्यापैकी उघडा होता। आज पौर्णिमा सुद्धा आहे, तर मी देवघरातील तांदूळ सुद्धा चेंज केले आणि ही ट्रिक वापरून माझं देवघर तर लख्ख झालं। रिझल्ट तुमच्या समोरच आहे आणि तुम्हाला जर ऑलरेडी ही ट्रिक माहित असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। चलो बाय।